पाहूयात लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात म्हणजेच 20 मे रोजी महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात मतदान होणार आहे। त्याआधी राज्यभरात आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या आज मुंबईमध्ये 4 सभा आहेत। घाटकोपरमध्ये संजय दिना पाटलांच्या प्रचारासाठी बाईक रॅली असेल, तर अंधेरीमध्ये अमोल कीर्तीकरांच्या प्रचाराच्या रॅलीत सुद्धा उद्धव ठाकरे सहभागी होतील। अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी ठाकरे जनतेला संबोधित करतील आणि या सभेनंतर ठाकरे मुंबादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेत प्रचाराची सांगता करणार आहेत। तर ठाण्यातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी आज फडणवीसांची सभा होणार आहे, तर दुसरीकडे मालेगावात धुळ्याचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेंसाठी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचार सभा करणार आहेत। तर योगी आदित्यनाथ यांची मुंबईत सुद्धा नालासोपारा आणि कुर्ल्यामध्ये आज सभा होणार आहे। उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरे सुद्धा मुंबईचा दौरा करणार आहेत। भांडूप ते घाटकोपर पर्यंत हा दौरा असेल आणि या दौऱ्यात ते मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। मुंबईमध्ये संध्याकाळी 6 वाजता प्रचाराची सांगता होईल आणि या आधी राज ठाकरे काही शाखांना भेटी देत प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। महायुतीच्या उमेदवारांचा राज ठाकरे प्रचार करणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, मुंबईतल्या मतदानासाठीचा प्रचाराचा तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत आणि त्याआधी सर्व नेत्यांची लगबग असेल मतदारांपर्यंत पोहोचण्याची, त्यामुळे राज ठाकरे यांच्या आजच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात कसं काय नियोजन आहे? विशाल, आवाज येतोय? राज ठाकरे आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईचा दौरा करणार आहेत। आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, कारण 20 मे रोजी मतदान आहे मुंबईमध्ये आणि आज प्रचार संध्याकाळी 6 वाजता संपेल, प्रचाराची सांगता होईल। मात्र त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईचा दौरा करणार आहेत आणि लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत। त्यातच यावेळेला एक मोठी बातमी येते, आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेत शिवतीर्थवरती। भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थवरती पोहोचलेत। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईचा दौरा करणार आहेत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि त्यातच आज सकाळीच आशिष शेलार हे देखील शिवतीर्थवरती पोहोचलेले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी। मात्र याच प्रचारासंदर्भातलं काही नियोजन आहे का हे आपल्याला कळेलच। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, आशिष शेलार हे शिवतीर्थवरती दाखल झालेत आणि राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। सकाळीच आशिष शेलार आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच प्रचार करता येणार आहे आणि त्यानंतर प्रचार बंद होईल। मात्र त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत दौरा करणार आहेत आणि त्यातच आशिष शेलार त्यांच्या भेटीला आलेत। या संदर्भातली माहिती घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे। विशाल, श्वेता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी भाजप नेते आशिष शेलार हे शिवतीर्थ या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही वेळ आहे आणि याच्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुद्धा असणार आहे। भांडूप आणि घाटकोपर या परिसरांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेच्या शाखांना भेट देणार आहेत, पदाधिकाऱ्यांशी ते बोलणार आहेत। त्यामुळे आपल्याला माहिती आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शिवाजी पार्कवरती झाली। या शिवाजी पार्कवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा त्यांची भूमिका आणि काही मागण्या ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर ठेवल्या होत्या आणि आज भाजपचे नेते आशिष शेलार हे सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। जवळपास अर्धा तास आता या भेटीला होत आलाय। खरं तर ज्या पद्धतीनं आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार जो आहे तो या लोकसभा निवडणुकीमध्ये केला होता आणि आजचा शेवटचा दिवस सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे दौरा करणार आहेत। घाटकोपर ते भांडूप या विभागात मनसेच्या शाखांना भेट देऊन शाखाध्यक्ष असतील, विभागाध्यक्ष असतील यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत। मात्र आशिष शेलार हे सकाळी भेटायला आल्यामुळे या भेटीला जे आहे हे अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण का आज शेवटचा प्रचाराचा दिवस असताना आशिष शेलार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वच राजकीय नेत्यांकडून आजच्या दिवशी जोरदार प्रचार जो आहे हा केला जातोय। श्वेता, धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीसाठी। आणि आपण बघूयात की सध्या आशिष शेलार जे आलेले आहेत राज ठाकरेंच्या निवासस्थानी, त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते आणि कशासाठी ते शिवतीर्थवरती आलेले आहेत। आता आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेत आणि नक्कीच त्यामध्ये
कारण असणार ते म्हणजे आजच्या शेवटचा दिवस जो आहे प्रचाराचा, त्या दरम्यान नेमकं कसं काय प्रचाराचं नियोजन असेल, ज्या ठिकाणी राज ठाकरे सुद्धा मुंबईमध्ये दौरा करणार आहेत त्या संदर्भातली अपडेट आपण घेत राहूच. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज सकाळी 10 वाजता सभा मालेगावात होणार आहे. धुळे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी मालेगावात सभेचं आयोजन करण्यात आले आणि सुभाष भामरेंविरोधात काँग्रेसच्या शोभा बच्छाव या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या प्रचार सभेत योगी आदित्यनाथ कोणत्या मुद्द्यांवरून विरोधकांना लक्ष करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि या सभेच्या निमित्तानं मालेगावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी बबू शेख आपल्या सोबत आहेत. बबू, मालेगावात आज योगी आदित्यनाथ येत आहेत प्रचार सभेसाठी, काय त्याची तयारी कशी सुरू आहे? खरं तर योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदा मालेगावात येत आहे, त्याच्यामुळे लोकांचं या सभेकडेही लक्ष लागलेलं आहे. जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आलेला आहे, कारण 2 दिवसापासून मालेगाव परिसरात पाऊस होत आहे. त्याच्यामुळे पावसाने काही व्यत्यय आणू नये म्हणून वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आलेला आहे. हजारोच्या संख्येने खुर्च्याची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि योगी आदित्यनाथ यांना जेड सिक्युरिटी आहे आणि पहिल्यांदा मालेगावात येत असल्यामुळे पोलिसांचा एक कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. एकूणच आदित्यनाथ हे वक्तृत्व चांगलं आहे, ते चांगल्या पैकी टीका पण करतात. आज ते कोणावर निशाणा साधतात, महाविकास आघाडी बाबत काय बोलतात, शरद पवारांच्या विषयी काय बोलणार आहेत का, याकडे मालेगावकरांसह नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. बिलकुल बबू, धन्यवाद या माहितीसाठी. आणि ज्यावेळेला ही सभा पार पडेल त्या ठिकाणची आपण थेट दृश्य देखील आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. योगी आदित्यनाथ मालेगावात सभा घेणार आहेत. तर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांनी प्रचार रॅलीवरती भर दिलाय. महायुतीची आज शहरातील वेगवेगळ्या भागात प्रचार रॅली असेल. हेमंत गोडसे आणि भारती पवारांसाठी महायुतीचे मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे आणि बावनकुळे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. तर महाविकास आघाडीची भगूरमध्ये आज रॅली असेल. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे सांगता सभा घेणार आहेत. तर शांतिगिरी महाराज देखील गंगा घाटावरून प्रचार रॅली काढत मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांसह राज्यातील एकूण 13 जागांवरती येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे आणि मतदानाच्या 2 दिवस आधी मुलुंडमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत. भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या मुलुंड येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आणि या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुलुंडमधल्या कार्यालयाची पाहणी केली. तर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान काल रात्रीपासून मुलुंडमध्ये तणावपूर्ण शांतता असून सध्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर यानंतर या सगळ्या प्रकारानंतर कशा पद्धतीने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यात आले राजकीय नेत्यांकडून पाहूयात. मानपूरचा नवाब संजय पाटील जेव्हा त्याला माहिती आहे की आम्ही सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभेसाठी शिवाजी पार्कसाठी निघालोय, त्याच वेळी शिवसेनाचे उबाठा गटाचे कार्यकर्त्यांना पाठवून भेकड हल्ला केलाय, त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. त्या वॉर रूमवर जो हल्ला केला गेला हा भॅड हल्ला होता. महिलांवर हल्ला केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती महिलांवर हल्ला शिकवत नाही. संजय पाटलांना त्यांचा पराभव दिसू लागला, त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. हा हल्ला सहन केला जाणार नाही. ज्या पद्धतीमध्ये खोट्या तक्रारी करून महिलांवर हल्ला करायचा प्रयत्न आहे त्याचा आम्ही निषेध करतो. मिहिर कोटेचा यांचे कार्यकर्ते मला वाटतं पैसे वाटप करत होते. तिथे पोलिसांना बोलवलं गेलं, पण पोलिसांनी येऊन घेण्यास अटक केली की निवडणूक आयोगाने. हे जर व्हायला लागलं असं एवढ्या दिवसात आपण पाहताय, तर मग कसं निवडणूक चालवायची? म्हणजे तुम्ही कोणाचेही पैसे वाटप करू देणार भाजपाचेच म्हणून? भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणावर पैशाचा गैरवापर करते. शिवसैनिकांनी अशा पद्धतीनं कोट्यवधी रुपये पकडण्याचा प्रयत्न केला. हे लोक पळून गेले. निवडणूक आयोगाचे लोक आणि पोलिसांनी उघड भारतीय जनता पार्टीच्या कृत्याला मदत केलेली आहे. या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री स्वतः येऊन गेले. याचाच अर्थ या ठिकाणी कोट्यवधी रुपये भारतीय जनता पार्टी वाटते.
आणि आता पुढची बातमी पाहूयात ती म्हणजे महायुतीच्या कालच्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींच्या कार्याचं कौतुक केलं आणि आजपर्यंत या देशात कोणीही घेऊ शकलं नाही असे धाडसी निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतले असल्याचं राज ठाकरे म्हणालेत आणि मोदींमुळेच अयोध्येत राम मंदिराचं स्वप्न साकार झालं, अन्यथा राम मंदिराचं स्वप्न कधीच साकार झालं नसतं असा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला. ओरली आता गेली 5 वर्ष. मला असं वाटतं आता देवेंद्रजी, मुख्यमंत्री अजितदादा, इतर सर्वांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला. मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही. जे सत्तेतच येणार नाहीये त्यांच्याबद्दल आपण का बोलतो? काही आवश्यकताच नाहीये त्या लोकांची. पण मोदीजींनी ती एक गोष्ट करून दाखवली की तो ट्रिपल तलाक तो कायदाच रद्द करून टाकला आणि हिंदुस्थानातल्या सगळ्या जेवढ्या मुस्लिम महिला आहेत त्यांच्यामध्ये एक समाधानाचं वातावरण झालं की रात्री आपला नवरा आला, शुद्धीत आहे का बेशुद्धीत आहे माहित नाही, पण समजा उद्या तलाक बोलला तर करायचं काय पुढे? पण तो विषयच बंद करून टाकला. मला असं वाटतं की हे अनेक गोष्ट, अन्नधान्य पुरवण्यापासून लस देण्यापासून अनेक गोष्टी झाल्या, पण मी या सगळ्या गोष्टींना सर्वात धाडसी निर्णय मानतो. आणखी काही अशाच आपण बातम्या पाहूयात मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर.